आणखी एका मोठी बातमी आहे। संभाजीनगरच्या रामनगर गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। गावात पायाभूत सुविधा नाहीयेत, त्यामुळे इथल्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। मतदान केंद्रावर एकही मतदार पोहोचलेला नाही अशी स्थिती आहे। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। तर संभाजीनगरच्या रामनगर इथल्या मतदान केंद्राची ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी एकही मतदार आलेला नाहीये आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीये, त्यामुळे आम्ही मतदान करणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय। आणि त्यानुसार एकही जण 7 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे। आता 10 वाजायला आले तरी सुद्धा एकही मतदार या ठिकाणी फिरकलेला नाही, त्यामुळे या मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। फक्त पोलीस किंवा जे कर्मचारी आहेत निवडणूक आयोगाचे तेच आपल्याला दिसून येत आहेत, मतदार मात्र या ठिकाणी दिसत नाहीये। त्यामुळे आता हा जो बहिष्कार या गावकऱ्यांनी टाकलेला आहे त्यांची समजूत कशी काढली जाणार ते बघावं लागेल। संभाजीनगरच्या रामनगरच्या गावातली ही स्थिती आपण बघू शकतोय। या ठिकाणी यंत्रणा पोहोचलेली आहे, मतदानासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर पताका लावलेल्या आहेत मतदारांचं स्वागत करण्यासाठी। पण इथल्या लोकांची जी समस्या आहे ती मोठी आहे, आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांनी या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। 7 वाजल्यापासून एकही जण इथं फिरकला नसल्यानं मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर मतदान केंद्रावर एकही मतदार पोहोचलेला नाहीये, त्यामुळे आता त्यांना मतदान केंद्रापर्यंत कसं आणलं जाणार, त्यांची समजूत कशी काढली जाणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।